गुड मॉर्निंग आणि जय भीम सर्वांना। आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवत आहे। आज आपल्या BGMGचा कॉल आहे। एक गावी आलो आहे आणि मालूक गावामध्ये आज ऑर्डर आहे। तर आज बहुतेक 1 ते 1.5 महिन्यानंतर गावी आलेलो आहे। सध्या मागच्या महिन्यात पण एक ऑर्डर झाली, बट ब्लॉग शूट करायला काही वेळ मिळाला नाही। तर आज तरी पण खूप दिवसांनंतर मी ब्लॉग शूट करत आहे। तर आता येतील मुलं, मग आपण निघूया ऑर्डरला, त्याच्यानंतर बघूया पुढे। नाही टाकायला लागेल बाबा, सर्व टाकायला। मला बनव एक मला बनव सुधीर। खूप छान आहे वडापाव, पॉकेटचे वडापाव तिथं खायची मजा येते, बाहेर नाही। याला कधी काय अगदी तू जर आयडिया सोबत जाणार नाही काय मालूम आहे ना गूगल पे तुझे 4 आइसक्रीम दे। मी घाबरला आणलेला आणि पांड्याला मनोगत व्यक्त करा। टी शर्ट पण धुतले नाही, नको बस बस मनोगत व्यक्त करा। टी शर्ट धुतला नाही। अरे माझं गलत। सर्वप्रथम आता बोलायला गेलं तर आता आम्ही आलो आहोत मालूक गावामध्ये। तर मालूक गावामध्ये बघा आता वडापाव वगैरे खाऊन वगैरे झालेला आहे। तर आता चाय वगैरे थोडं पितो आम्ही लोक। आता म्हणजे स्टार्ट करू थोड्याच वेळात, तुम्हाला आमचा शो बघायला भेटेल। गाईज आपण नंतरला भेटूया। बस एवढं पूर्ण कर बोला। बस काय आता इन्स्ट्रुमेंटचं सर्व आता चालू आहे, इन्स्ट्रुमेंट लावणं वगैरे। काय पांड्याला काट्या दिल्यात, कसं वाटते? नवीन काट्या कसं वाटतंय तुम्हाला? काट्या दिल्याबद्दल तुमचं मनसोक्त आभारी आहोत। पाठच्या कॉलला वर रागावला होता, काट्या आणल्यात नाही, आता काट्या आणलेले आहेत। खूप आनंद आहे तो गगनात आनंद बरे गड्या चोईकडे। क्रॉस करायला कसा क्रॉस करतो? बस बरोबर आहे, बरोबर ना? ठीक अरे पाड्या समोर ना। तर आम्ही एक शो पूर्ण केलाय। आता कुठं? हा सो गाईज हा आत्ताच म्हणजे शो म्हणजे मुहूर्ताची हालत जे बोलतात ते अर्थात म्हणजे आता पूर्ण वाजून झालेला आहे। तर आता जेवणाचा कार्यक्रम, आता जेवल्याच्या नंतर मग तुम्हाला अजून प्रॉपर एक शो बघायला भेटेल। तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी पुढे दाखवतो। चला गाईज बाय। आता आलो आहे जेवायला सर्व ग्रुप आमचा बघा। पण ते आता सर्वांनी आता लाडू पण आहेत, तर पांड्याने आमच्या पिशव्या आणला।
आणि आणि या आमच्या यांना जवळ 100 लाडू लागतात त्यांना. हे बघा तो 5 खाणार बाबा आणि 10 घरी नेणार. आणि या आमच्या 100 खाणार 200 नेणार. कॉलला लाडू वगैरे भेटतात आमचे. आत्ताच जेवून आलेले आहेत आम्ही लोक. तर आता थोडा रेस्ट करतायत 10-15 मिनिटांनी. नंतर मग आमचा शो वगैरे चालू होईल. तर तुम्ही बघू शकता आमची एवढीच टीम आहे. एवढा म्हणजे यांच्यामध्ये आम्ही लोक हॉल वगैरे आम्ही एवढीच आहोत. अजून येत आहेत. अजून एक माझा भाऊ बाकी आहे नागते मास्टर. शिंदे जरा आजारी आहे. शिंदे आजारी आहेत, मुंबईला आहेत. पण काय हरकत नाही. ते कसं सर्वांना ट्रेन करून गेले ते टेन्शन विषय काय नाही. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. आपण नेक्स्ट व्हिडिओ आम्ही डायरेक्ट एक फेरी मारून आपण ते आपल्याला मारायला. बीजीएम बॉईज कोकणात हळद वाजवायची मजाच वेगळी आहे. आता जेवलोय सगळं. आता सेट लावलाय. आता दुपारचा शो करून जर वेळ मिळाला तर आम्ही सगळे पोहायला जायचा प्लॅन करतोय. आणि मग संध्याकाळी मग रात्रीचा शो. पुढचा ब्लॉग तुम्हाला पुढे म्हणजे बघण्यात येईल. म्हणजे आम्ही आता स्विमिंग करायला चाललेत. आधी एक शो करू आणि मग आमचे साहेब आलेले आहेत लेट एकदम. अरे ये अरे ये म्हटलेले आहेत पूर्ण. काढले काय नाही तुझ्या कोण आहे बघ दमलत बघ कसं नाही. मी व्हिडिओ काढायला गेलो. चला पोहायला आता आम्ही चाललोय पोहायला. आता आमचा दुपारचा शो झालेला आहे. गाड्या घ्यायला पण मागत नाही हो. आम्हाला आमच्या गाड्या घ्यायला लागतात आणि पेट्रोल पण ग्रुप मधूनच सर्व टाकतात. आता काही नाही. बरं आता आम्ही चाललोय पोहायला. आता भेटू डायरेक्ट नदीवर.
हा आमचा स्पॉट पोहायचा. होते 1-1.5 वर्षाने आम्ही इथं आलो आहे. तर छान आहे, म्हणजे प्रत्येक नदी एकदम अशी उन्हामध्ये आहे. पण इथून नदी आहे आणि त्या नदीच्या दोन्ही बाजूने अशी झाड आहेत. म्हणजे पोहताना पण जरी तुम्ही पोहलात तर ऊन जास्त लागत नाही. आणि पूर्ण नदीच्या दोन्ही साईडनी झाडं वगैरे येऊन सावली वगैरे ते हवा वगैरे, आणि पाणी पण एकदम थंड आहे. आणि हा पाणी वर्षाच्या 12 महिने असतो इथे. म्हणजे या तळ्याच्या नदीचं वैशिष्ट्य इथून निदान तुम्ही बोललात तरी 10-12 गावांना इथून पाणी डोंगरातून येतं. आणि इथून वर्षाच्या 12 महिने 24 तास वाहतं पाणी आणि एकदम फ्रेश वॉटर जे पण आपण म्हणतो नैसर्गिक कोकणातील पाणी ते इथे मिळतं. स्पॉटला आम्ही पिपली बोलतो, म्हणजे पिपली म्हणून बोलतात याला. बाकी याला खाईराटची नदी बोलतात, राणीची वाडी नदी बोलतात, पण हा स्पॉटला मेन पिपली म्हणून बोलतात. तळ्यापासून इथून जरी आलात तरी तळ्यातून मिनिमम 1 किलोमीटर आहे. आणि खैराट गावच्या आतमधून जर आलात तरी इथे आहे पोहायला चांगली जागा. काय गाण मारून ठेवली ना आई. हाय पब्लिक, नमस्कार, जय भीम. आज आलो होतो पिपलीवरती. आमच्या इकडे नदी आहे, खैराट म्हणून गाव आहे, तिकडे आलो होतो एन्जॉयसाठी. आमचा पूर्ण ग्रुप आलेला आहे. सुंदर असा पाणी आहे. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी नंतरला दाखवतो पोहताना, तर गाईस तुम्ही नंतरला बघा. ही ट्रॉफी भेटणार काय? अरे स्टार्ट बार. अरे वा, 1.5 फूट आत गेली नदी. अरे 1.5 फूट नदी आत गेली. नागेला लागला ऑलरेडी. याला गेला, याला गेला. थंडी लागते. बुडू नाही शकत मोबाईल पाण्यामध्ये. अरे ये तिथं का बसलाय? थंडी लागते. रोज पोहतो, रोज जातो. मार, अरे बा तिकडं मार. छाती लागला असेल, लाल झाली, छाती लाल झाली असेल बरं. आता उभा राहतो, हातावर उभा राहतो. आगे
गाईस खूप मला थंडी लागली. एकच उडी मारली पाण्यामध्ये मोहिनी. एवढी थंडी वगैरे वाचायला लागली ना, मी आता पोहतच नाही, मी बाहेरच बसलो. सो वी जस्ट फ्रेश्ड आणि आताच पोहलोय आम्ही. आता इथून फ्रेश होऊन डायरेक्ट ऑर्डरला. माझी आहे आता. आम्हाला देवा वाजवायचा आहे तर फ्रेश झालो आहे आम्ही सगळे इकडं तिकडं फ्रेश झालेले आहेत. तर इथून निघून डायरेक्ट रनिंग कॉल वाजवायचा आहे आणि तिथून मग रात्रीची हळद. तर भेटू आता. किती 5 वाजतात तशी. मला वाटतं 6 वाजता पालखी 100%. पालखी नाही रे बाबा, देवा काय करवंद आले तरी मस्त. डोंगरी आगरी आगरी कोली नाही, डोंगरी आगरी. त्यांना पण नसेल माहिती त्याला. देवापासून पब्लिक दमले पूर्ण. देवापासून कसा वाटतोय. अरे देवापासून फुल फाडून टाकला. खूप मजा आली. मास्टर तर नव्हता आज. चेले होते लोकांनी मशून टाकले. काय बोलतो जेवूया आणि
रात्रीचे 3 वाजले. आता शो संपला आहे आमच्या लोकांचा पूर्ण एकदम फुल पब्लिक थकले आहे. आता फुल जेवण वगैरे भावाने परत सपोर्ट केला तर गावाला आहे टोकाड्याचा. आता जेवणार आहेत काय? हा तर जेवायला तर लागेल. आम्ही जाम थकलो आता झोपतो. आता पॅकिंग करून आम्ही उद्या डायरेक्ट लग्न वाजवायला. लग्न वाजून मग सर्वजण मुंबई. भेटू उद्या. गुड नाईट. बघा रात्रीची आंबे चोरायला आलीत. हे बघा आंबे. कोण जाईल? कोण? सुजल गाडी दाखव आपली. हे दाखव मला. अरे जा पटापट. काय इथं खाली तर दाखवा. नागते आहे काय? थांबा. पडेल काय? पडला? अल्ला अल्ला अल्ला. हे आंबे चोरतायत. थांबे बाबा जास्त नको पाडू. ती बाबा चोराटी. अरे बस झाला. हे पांड्या धर कॅश. इथं कुठं दिसताय तुला? बस जास्त नको. बस झाली. अरे पडला. अरे बाबा हे बस. लग्नाचा दिवस आहे आणि आम्ही जेवलो वगैरे. आता सर्व सेटअप वगैरे लावलेलं आहे. त्याच्यामुळं सकाळी 3 वाजता बंद केल्यामुळं आम्हाला काय व्हिडिओ शूट करायला काय भेटला नाही. तर सकाळी जेवलो हॉटेलमध्ये. आता 3चं लग्न आहे. तर सेटअप वगैरे लागलेला आहे आमचा. आता वाजवायचं. लग्न वाजून मग नंतर नवरी काढायची. काल 10 लाडू गेलेले आहेत. तेच लाडू घेऊन तुम्ही उलटी केली. 5 लाडू पोटात 10 लाडू आली. मुलीचे मामा मुलीला घेऊन या लवकर. कोणी नेले? कोणी? आलो. माझे ग्रुपचे अध्यक्ष हर्षल गायकवाड आता त्यांचा बँड स्टार्ट होणार आहे. तर सर्वांनी आणि ते 10 लाडूवाले गेले कुठे? वकील पांड्या
ज्या लोकांना भूक लागली असेल त्याने भूकून नाही त्याने भोजन करून घ्या, कारण का तुमचं मग भोजन नंतरला 5 वाजता निघणारच आहे. भोजन द्या आधी. त्याला द्या पहिले. तेच बोलतो. हे लाडू पाहिजे इथं. लाडू पाहिजे याला. आणि इथं कसं माहितीये काय, 10 लाडू घरी 5 लाडू पोटात. इथं असा व्यवहार आहे. आता अडवणे बघूया किती भेटते आणि किती नाही. भेटणार. मदन भावाने आणलं ना आंबे, कापतोय. डोळ्यात गेला काहीतरी, गेला डोळ्यात गेला. बांधाय लवकर. कलिगडासारखं पडलं पाहिजे. हात का आता काय खायला मी खाईन तो ते. अरे बोल चावतोय पण. जाडा मीठ आहे पण चालेल. आपला आंबा दे मला पण. वा बोल.
आमची संपलेली आहे. आता संपली जस्ट नाही का. पावाने पूर्ण मचवलेला आहे. हा बघा हा बघा पब्लिक गाईज आज पूर्ण मचवून टाकलेलं आहे. ऑर्डर आमची संपली. आम्ही नवरी सोडले आणि आता आम्ही रवाना होतोय घरी. तर आता घरी जाणार, फ्रेश होणार आणि आता सगळे मुंबईला निघू आम्ही. तर मुंबईला निघून आमचे 4 मे पासून जे ऑर्डर्स आहेत त्या 4 मे पासून आम्ही 20 मे पर्यंत मुलांनी कामामध्ये सुट्ट्या टाकलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक वर्षी दरवर्षी सीझन वाजवतो आणि याच्यानंतर 4 मे पासून 20 मे पर्यंत जेवढ्या पण ऑर्डर्स येतील म्हणजे आम्ही जे वाजवू त्याचे व्लॉग्स आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि असंच गाईज सपोर्ट करत राहा आणि लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. बेल आयकॉनवर क्लिक करा. BGMG रॉक्स. जय भीम. BGM